त्यांच्या मार्फत प्रथम पारितोषिक चॅम्पियन चषक आपण पाहतोय एक भव्य दिव्य। तदनंतर सन्माननीय खजिनदार साहेब राजेश नारायण कोंडरे यांच्याकडून एक भव्य दिव्य चषक द्वितीय पारितोषिक। त्याचप्रमाणे मंडळाचे आधारस्तंभ अध्यक्ष सन्माननीय तुकाराम कोंडीराम दाभेकर यांच्या मार्फत चॅम्पियन चषक 2024 तृतीय पारितोषिक आपल्याला पाहायला भेटतंय। राजू दादा पवार यांच्या मार्फत सामनावीरचे चषक आपल्याला पाहायला भेटतायत। तर आपल्या सर्वांचा लाडका गण्या अर्थात गणू चव्हाण यांच्याकडून मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज हे चषक पाहायला भेटतायत। तृतीय क्रमांकाचा पारितोषिक सामना आपल्या समोर दाखल होताना पाहायला भेटेल। चला स्पीड अप घ्या, घाई करा। गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन गोलंदाज सूरज पहिलं षटक घेऊन सायकेनला योगी शेलार, नॉट सायकेनला मंगेश। पहिलाच चेंडू फटका हवेत असताना पाहायला भेटतोय, जिथे क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय। 2 धावा अर्जित करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न होतोय यशस्वी। या 2 धावाने धावसंख्येचा श्री गणेशा होतोय। तिसऱ्या प्राइस साठी ही स्पर्धा ही मॅच आपल्याला समोर येताना पाहायला भेटते। एक चेंडू आणि 2 धावा। क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार, किन्नेश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2024। हा चेंडू ऑफ स्टिकच्या बराच बाहेर वाईड बॉल घोषित केला जातोय। तिथे पंचांच्या भूमिकेत आपल्याला गणेश सर आणि शिवा पवार पाहायला भेटतायत। वाईड बॉलने स्कोर कार्ड पुढे जाईल 3 या धावसंख्येवर। 1 चेंडू आणि 3 धावा। यावर बॅटने मोठा प्रहार, चेंडू जातोय दूर 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 आणि भुर्रकड सीमा रेषा पार। षटकार। या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र 2 चेंडू आणि 9 धावांवर जाऊन पोहोचतोय। योगी शेलार यांचे बॅट आज मात्र नक्कीच आग ओकताना पाहायला भेटते। 2 चेंडू 9 धावा। यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत 30 सर्कल मध्ये। क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये विकेटचं पतन आणि पहा योगीदादा शेलार मैदानातून बाहेर जात असताना मैदानाला वंदन करतायत, कारण की त्यांना माहिती आहे या हंगामातील ही शेवटची मॅच आहे, ही शेवटची स्पर्धा आहे आणि शेवटच्या स्पर्धेत त्यांचा चांगला परफॉर्मन्स पाहायला भेटलाय। घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक। तामण संघाचा उपकर्णधार विकी घोलप या, आपण व्यासपीठावर या। विकी घोलप त्वरित या।
हा चेंडू 3 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण पाहायला भेटतंय. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार. हा चेंडू पंच वाईड बॉल घोषित करतायत आणि त्याच्यावर मात्र आता एकूण 2 धावा अर्जित केल्या जातील. या 2 धावांना स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 11. 11 स्कोर कार्ड 11 धावा. एक षटक संपल्यानंतर आपण फायनल षटकाचा फायनल सामन्याचा नाणेफेक करणार आहोत याची नोंद घ्यायची. ओहो हो चांगला चेंडू परंतु मैदानात घडतंय काय चुका चुका आणि चुका होताना पाहायला भेटतात. तिथे 1 होती तिथे 2 धावा कन्व्हर्ट झाल्यात. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 13 धावा चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण पाहायला भेटतंय. गौरव विराने टॉससाठी यायचा आहे. यावेळेस मोठा प्रहार चेंडू हवेत ओंकार चेंडूच्या खाली येतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय संपलाय फलंदाजाचा खेळ. डीजे ठोक शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल एका पहिल्या इनिंग मधील. आपण शेवटच्या चेंडूवर मात्र धावा अर्जित केल्या जातात. त्या पंच शेवटच्या चेंडूवर धावा. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे ते संघ बैरी जोगेश्वरी कुंभलवणे या संघाने. चला योगी सर आपण त्वरित मैदानाच्या आत दाखल व्हायचं आहे. योगी सर अंतिम सामना मेगा फायनल नाणेफेक केला जातोय. गौरव या नाणेफेकसाठी या. सन्माननीय टीमला बोलवायचं आहे टाइम नाही झाला तेवढा. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या पटकन. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. तोपर्यंत घेऊया छोटासा डीजे ब्रेक.
अंतिम सामन्याचा मेगा फायनल किन्नेश्वर चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेचा सन्माननीय माजी उपाध्यक्ष केशवजी गोले साहेब यांच्या शुभ हस्ते एका बाजूला गौरव तर दुसऱ्या बाजूला आशुतोष. अंतिम सामना मेगा फायनल. आणि शिवकृपा तामाने नाणेफेक जिंकताय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतायत दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया समर्थन कक्षात. तिथे एक षटक आणि 15 धावांची गरज असताना आपल्याला पाहायला भेटते. एका षटकासाठी आपल्या समर्थन कक्षात राजेंद्र कोंडे यांचा आवाज ऐकू. चॅम्पियन ट्रॉफी किनेश्वर आयोजित यांच्या माध्यमातून आजची ही भव्य दिव्य स्पर्धा सहभागी सर्व संघांचे मनपूर्वक असे आभार. सुंदर असं नीटनेटकं आयोजन RCC क्रिकेट मंडळ किनेश्वर तसेच ग्रामस्थ मंडळ किनेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आपणासमोर हे आज आपण पाहतोय. आयोजकांचे देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेचा तृतीय क्रमांकासाठीची असणारी ही चुरशीची लढत आपण पाहतोय. खेळपट्टीवरती प्रथम फलंदाजी करत असताना कुंभलवणे संघाने कोंडीची वाडी या संघाला जिंकण्यासाठी 15 धावांची लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी खेळपट्टीवरती आमंत्रित केले. पाहूया गोलंदाजी मार्क एंडवरती आपण पाहतोय यॉर्कर स्पेशालिस्ट गोलंदाज योगेश शेलार, त्यांचा मारा करेल ओमकार शेलार. ओमकार शेलार याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. या वर्षाचा जर आपण तालुका विभाग व तालुक्याच्या बाहेर महाराष्ट्रभर जर आपण विचार केला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे देखील आहे आणि त्यांनी तो सिद्ध करून दाखवलं आहे. कापडे बुद्रुक या टीमच्या माध्यमातून कापडे बुद्रुक या संघाचा तो सहकारी यॉर्करचा चेंडू होता पूर्णपणे बीट झाला. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. ओमकार शेलार मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय परंतु यावेळेस मात्र तो अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सुरेख लेंथ चांगला टप्पा म्हणावा लागेल योगी शेलार यांचा. समीकरण चेंज होते. 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता असणार आहे. ती कोंडेची वाडी चांबारगणी खुर्द या संघाला. यावेळेस चेंडू हवे ते चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही प्रेक्षक बनेल. 6 धावांसाठी चेंडू होतोय भरार. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या झाली ती 6. पुन्हा एकदा समीकरण वारंवार चेंज होताना आपल्याला बदल होताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळी टप्प्याचा चेंडू होता त्याला कार्पेटच्या साहाय्याने मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. एक पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न देखील होतोय आणि गचाला असं फेकी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते विश्वनाथ यांच्या माध्यमातून. आणि तदनंतर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतोय तो ओमकार व त्याच्या जोडीला असणारा नॉन स्ट्राईकचा फलंदाज बंटी शेलार. शेलार बंधू आपल्या संघासाठी आपल्या 100% देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. तसे मार्केटमध्ये आपण पाहतो शेलार देखील आपण त्यांच्या संघासाठी आपल्या 100% देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असताना पाहतोय. खेळपट्टीवरती 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असणारे जिंकण्यासाठी कोंडीची वाडी या संघाला. अतिशय अटीतटीचा सामना आणि या सामन्यानंतर या स्पर्धेचं मेगा फायनल खेळवली जाणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी रानवडी वर्सेस शिवकृपा तरुण मित्रमंडळ तामाणे या 2 संघामध्ये. चेंडू हवे ते चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगाने सरसावतोय. कोणतीही चूक परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि पुन्हा एकदा 2 धावाचं प्रत्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या झाली ती 9-10 माफ करा. आणि आता जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता असणार आहे. आज जर कुंभलवणे या संघाचा जर आपण विचार केला तर कमी खेळाडू असताना देखील त्यांचा जो खेळ आहे तो नक्कीच दाद देण्या जोगा आहे. अनुभवाचे खेळाडू रेग्युलर खेळाडू जर असते तर आज मात्र या स्पर्धेचं चित्र काहीसं वेगळं असतं.
चेंडू हवे ते समालोचन कक्षाला सलामी देणारा हा उत्तुंग असा षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने कोंडीची वाडी हा संघ पहिल्यांदाच कापडे विभागामध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झाला आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय. विजेता तसेच पराभूत दोन्ही संघांचे आयोजकांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. एक खूप अशी चुरशीचा सामना त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. प्रेक्षकांचं देखील त्यांच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सामना म्हणावा लागेल आणि एक चेंडू राखून कोंडीची वाडी हा संघ हा सामना जिंकलाय.